हे बाई इथं 1 2 3 दिवशी येणार आहेत एका मिनिटात सांगणार हे बाई इथं 2 3 जणांनी 31/12 साजरी केली परातीची अजून डोळे टाईट आहेत त्यांची फार अजून सांग इंग्लिश मिडियमला आहे तू हा लगेच सांगणार हे बाई सीमेला आहे मराठी मिडियमला आहे ते हा तू इंग्लिश 7वीला आहे तू 7वीला आहे ना हा हा लगेच सांगणार तू मराठी मिडियमला आहे ना इंग्लिश सेमीला आहे तू इंग्लिश मिडियमला नाही सेमीला आहे तू हा लगेच सांगणार तू 10वीला आहे का रे हा मग लगेच सांगणार आपल्याला उगाच हेच उरकत नाही तर भविष्य एका मिनिटात सांगतो मी असं हे बंद करून ते दुकान सुरू करावं लागेल तेव्हा तू 8वीला येतो 9वीला येतो 8वीला येतो बरोबर आहे की नाही मग काही विचारा ना आपल्याला भाई इथं 2 4 9 ते आणतात एका मिनिटात सांगणार हे भांडण्याचं मूळ नको नाही तर काही सांगणार याच्यातल्या 2 जणांना पुरीने धोका द्यायला नाही म्हणायचं तुम्ही आपलं नाही सांगत काही यांना वाटलं आमचं सांगत काय तुम्ही अरे आपण पांडुरंगाची लेकरं आहेत आपण आपलं कसं सांगणार कारण वारकरी म्हणजे आपण सगळे एका पांडुरंगाची लेकरं नाही आपण कसं भेद करणार आणि संप्रदायातल्या लोकांनी कधी ध्यानात ठेवायचं संप्रदायातल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही ते एवढं पथ्य पाळायचं ते मग भजनानं नाव ठेवलं का पार्टी झाली भजनानं नाव ठेवायचं ए बा पाणी कुठून नाही निघाला तर सागराला जाते ए ये जाऊन पटकन बाटली बिटली घेऊन निघलाय तू माझं कीर्तन ऐकून गेलं ना माणूस मारा 2-4 दिवस बधीर होतो एकटाच हसतो घरी गेलो होतो आणि कधी सांगतो मला थोडंसं वाईट वाटेल थोडंसं वाईट वाटतं लोकांना मग इंदुरीकर डायरेक्ट बोलतो पण एक खरं सांगा मी मरल ना महाराज मरणार नाही मी 5-25 वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे देणार तुम्हाला आता मला जेवढं नाव ठेवायचं ना तेवढं ठेवा तुम्ही मला हलकट म्हणा बेशरम म्हणा घोडा लावा मागं पुढं लावायचा तोंडावर लावा पण आपण बोलतो ते सत्याचे हे ध्यानात ठेवा कालही बी आजही बी उद्या काळ वाईट आलाय 50 बाया अशा बसलेत कीर्तनात आत्ता आज का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा 50 जणी आहेत लबाड बोलायचं नाही मला नाव सांगायला लावू नका मी नावा सगळं सांगला का बोलू हा विनोद नाही स्वार्थापायी नाते तुटले नातं तुटण्याचं दुसरं काहीच कारण नाही फक्त स्वार्थ आहे काय फक्त काय नातं आहे एक वाक्य सांगू महिला मंडळ महाराज म्हणून सांगत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो सगळं तोडा महिला मंडळ रक्ताची नाते तोडू नका भाऊ गरीब आहे असू द्या शर्ट फाटलाय फाटू द्या पण नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा हे बा तुमचं त्यांचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही बिभीषणाचं आणि रावणाचं जमलं नाही हा व्यवहार आहे कुंभकर्णाचं आणि या दोघांचाही जमलं नाही हा व्यवहार आहे भर भावासमोर मोठ्या भावासमोर मोठ्या भावासमोर मुलानं आईला नाव ठेवलं भरतानं आईला कैकेयीला नाव ठेवलं कैकेयीला नाव स्वतःच्या आईला मुलानं नाव ठेवलं हा व्यवहार आहे पण नाथ तोडलं नाही त्याने नाथे तोडू नका सगळं मिळेल तुम्हाला महिला मंडळ
या 2-4 वर्षामध्ये लग्नामध्ये भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलला. आता सक्का मामा वारला, आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे, गुरु मामा. एक अवलाद आली कुठून, गुरु मामा. असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा, हलकट क्वालिटीचं. 99% लोकांना वाटतं की मी माझं चांगलं व्हावं, इथं होतो आपण. पण कपाळ म्हणजे काय त्याचं उत्तर सांगतो. स्त्री संघ जर समतिथीला झालं तर मुलगा होत असतो, स्त्री संघ जर विषमतिथीला झालं तर मुलगी होत असते, आणि स्त्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. पुन्हा बरळायचं नाही माझा पोऱ्या नालायक का आला आणि चांगला आला. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाल पुरावा, पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला. आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं माया पोरला बोंबलू नका. 80% कीर्तनकारांचे पोरं लहानपणीच गायक असतात. तुम्हाला दोघांना पोरग आहे का? पखवाद्याचं पोरग लहानपणी बोट वाजित, पण म्हातारपणी बाप वाजित. विनोदाचा भाग सोडा. स्त्री संघ झाला, नीट ऐका बरं का, परत कपाळ शिकायचंय. आणि स्त्री संघ झाला की स्त्री संघानंतर 21 दिवसानं हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ होताना पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आत या जगात सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सोंबडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हा किती महिना लागला आता, चला गड्यांना तिसरा लागला, घ्या देऊन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बारीक आहे का बरं का, भागवतातल्या 10व्या स्कंदातले मुद्दे येते. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, 5व्या महिन्यात त्वचा येते, 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळ फिरायला लागतं. ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपाव विसरून या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. तो आतमधून देवाला प्रार्थना करतो, देवा मला बाहेर काढ. ओविया त्याला 9व्या अध्यायात, मातेच्या उदरकोरी पचोनविष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासावरी. आणि अशीच ओवी 13व्या अध्यायात आहे, उकडोनी 9 मासावरी. 2 ठिकाणी ओवी आहे. ते बाळ 9व्या महिन्यात बाहेर येतं. बाळ बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागते. आजीबाई हात ओला करते आणि त्या बाळावर शिपडते. ते बाळ सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव क्याव, म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं आहे, मी आता बाहेर आलोय. बाळ बाहेर आलं तेव्हा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपडावर सटवी लिहायला आली. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101, ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडे का काळे गोरे पण फिटवणे. आणि ते बाळ 5वीच्या दिवशी महिला मंडळ 5वी पूजायचा नियम असा आहे, पूर्वी षष्ठी पूजन करायचे, आता 5वी पूजन करतात. 5वी पूजनाचा असा नियम आहे महिला मंडळ, बाळ जन्माला आलं तर ते 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं, त्याच्या बापाला सुद्धा नाही. 5वीच्या दिवशी ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं असतं.
त्याच्या आईच्या उशाला पाटा ओरटा साबर ठेवावं लागतं, कारण त्याला कपाळावर लिहायला सटवी येत असते. आता ह्या 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलं आता, कारण आता सगळ्या बाया बाळातीन होतेस दवाखान्यात, औषधाच्या वासानं सटवी येत नाही तुमचं तुम्ही. आणि पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं तर भाताव सुद्धा दारूच ओतली तेव्हा खावल्याने डेअरिंग केली. ऐका, ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? ऋषभ. अवघड आहे तुझं रे. हा, ओम सोपं नाव आहे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं ओम. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं आणि त्याला ओम नाव ठेवलं. ओमच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे लिहिलं गेलं त्याचं नाव कपाळ. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे लिहिलं गेलं ते. आणि कपाळ शब्दाचा तिसरा अर्थ गाथ्यात असा आहे, कर्मे राम होण्याचा गेला, कर्मे दशरथ पुत्रयोगी मेला. जिथं तुम्ही जाल तिथं तुमचं कपाळ या शब्दाचा अर्थ कर्म बरोबर येईल. जिथं जाल तिथं. कपाळ म्हणजे नशीब, कपाळ म्हणजे प्रारब्ध, कपाळ म्हणजे सटवीनं लिहिलं ते, आणि कपाळ म्हणजे कर्म. पण आता याच्यातून तुम्हाला सुटायचंच असेल तर संत संगतीशिवाय सुटू शकत नाही. यावर आपलं मत काय? दुसरा पर्याय नाही. पर्याय नाही, पर्याय नाही म्हणजे त्या तोडीचा तुम्हाला त्या भवसागरातून ताडणारा दुसरा कोणी नाहीच. आता प्रॉब्लेम असा झालाय आताच्या लोकांचा, संत म्हणावं कोणला हा वादाचा मुद्दा झाला. 4 महिने वृंदावनला गेला, 4 महिने, 4 महिन्यात भागवत शिकून आला. काय बुद्धिमान माणूस असून तो. इथं आयुष्य गेलं आपलं अजून उरफाट्या व्हाव्या पाठीत. आता मला 26वं वर्ष लागलं महाराज झाल्याला. हलक्या हाती महिन्याला 70-80 धरा. 70चा महिना तर कसा आहे, तसं तर आता 90-92चाच काढतो. 90 तर आरामशीर काढले, 93च काढले डिसेंबर मध्ये. आता आहे महिना 90चा आहे हलक्या हाती. 2-3 दिवस तर 4-4 आहेत. अंतर काढल्यावर 4थंही काढतो. हा पठ्ठ्या 4 महिन्यात भागवत शिकून आला. फुली कथा गावात, कथा रंगली, भागवत कथा रंगली. ज्या गावात कथा ठुली तिथूनच पोरगी नेली, कथात रंगली. भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. मला गोष्ट नाही सांगायची, मला भागवत सांगणाऱ्याला नाव ठेवायचं नाही. आचरणाची बैठक दिली झाल्यावर परमार्थाचं वाटोळ होतं हे ध्यानात ठेवा. परमार्थात सगळ्यात मोठी पकड आचरण. पाठा कमी असला तरी काय परीक्षा द्यायची नाही आपल्याला. मी एका अभंगावर शिकाडील, माझा प्रश्न राहिला नाही. पण परमार्थ ही पोळी आहे पण सुळावरची आहे. आणि संताची संगत उदय काळ आल्याशिवाय नाही. महाराज तुम्ही अभ्यास करा तुमच्या ह्या भागाचा, इंचगिरी संप्रदायामध्ये या 2 महात्म्यांचा भाग्याचा काळ उदयाला आला तर तुमचे संसार सुखी झाले. एक अभ्यास करा. येणे केने समजा लक्ष्मीबाबा असतील, महाराज असतील, कोणत्या तरी पुण्याईनं त्या साधूचा सहवास तुम्हाला मिळाला, परिणाम तुमच्या पिढ्या सुखी झाल्या. एकाचे कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, हे घडत असतं. आता नुसते सप्ते करून चालणार नाही, नुसते कीर्तन ऐकून चालणार नाही. आता आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमीन आहे काय? सुधारायचं कोणी?
पाया पडतो तुमच्या महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला 2-4 मुद्दे सांगतो, ऐकाल? एक, महिला मंडळ तुमच्या पाया पडतो, फक्त 3 गोष्टी जपून वापरा. एक, पाणी जपून वापरा. पर्यावरण टिकवायचं असेल तर पाण्याचा वापर जपूनच केला पाहिजे. यावर आपलं मत काय? दुसऱ्याच्या वाट्यावर जाईपर्यंत तुझ्या नळाचं पाणी तू काय करीत होती नक्की? झोपली होती की तू? हांडा लावून दी, 3 शेजारीने शिगप्पा आणती, तू तिची आजच भेट झाली का? विनोद नाही हा. एक, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर पाण्याचं आणि विजेचं संकट येणार आहे. कंपन्यांमुळे विजेची कॅपॅसिटी जास्त झाली. वीज जपून वापरा. आणि एक वाक्य महिलांना सांगतो, महिला मंडळ, वाणी जपून वापरा. घरामध्ये जरा वयामानानं बोलत जा. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 7-8 तांबे घेऊन आली, म्हणजे तू ज्या गिरदारी घेऊन नाही आली. आणि तुझ्या बापानं दिलेल्या कोणत्या वस्तू टिकल्या एवढं तरी सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगडं निघेलच होतं, आणि सोफा सेट वाकडाच होता. महिला मंडळ, तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही कुणालाही बोला, पण सासू सासऱ्याला शब्दानं सुद्धा बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुझा आणि तुझ्या सासू सासऱ्याचा काय संबंध येतो? काय संबंध येतो? काय म्हणून तुम्ही त्यांना बोलायचं? आयुष्यभर त्यांनी बिचारे रे, आता हा उरणचा पट्टा, हे 15 वर्ष श्रीमंत झाले, तुम्ही आता कडक टोप्या घालून जरा वळवळ करायला लागले. काय होतं तुम्हाला 15 वर्षापूर्वी? तुम्ही बी टेंबा लावून खेकडं धरीत होते, तुम्ही कुठं शहाणे होते? ती बिचारी 3 रंगाचं लुगडं लई नेसत होती, बिचारी म्हैस वळत होती, तर 12-12 तास आपली आई भाताची लागवड करीत होती, ते तिचे पाय सडत होते. आणि बाप भाताची लागवड करीत होता, तर इरल्यातून पाणी घोंगडीत जात होतं, आणि घोंगडीतून पाणी डोक्यात जात होतं. एवढे कष्ट करून आई बापाने समजायला. तुम्ही सासरू सासऱ्याला बोलायचं नाही. तू ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याशी बोल, तुला काय बोलायचं ते. तो म्हणलाय का भांडे घासाय नाही? तो भांडे घासायला नाही म्हणलाय का? कपडे धुवायला नाही म्हणलाय का? कपड्याच्या नवरा तुम्हाला कशाला नाही म्हणला नाही? मग बोलायचं असेल. विनोद सांगू नये. हे बाई, पुरुष मंडळी यांच्या मुलासारखा आहे मी. महिला मंडळ, म्हातारी माणसं गरिबी सहन करतात, पण मुलगा आणि सुनबाईकून झालेला अपमान सहन करीत नाही. बोलायचं नाही तुम्ही सासू सासऱ्याला. तुझं तू पाहायचं. लहान आली पोरं पटकान, ए ब्र्या इकडं बघा सगळे. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत रे? मम्मीला. बास या. ए सरळ बसा पटकन. माझ्याकडे बघा, जोरात उत्तर द्या. पोरांनो, आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलते रे? करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? 2-4 पोरं एकत्र आले तर मोटरसायकल काल उठतात. आज एकट्यानं मोटरसायकलवर प्रवास करणं मुश्किल झालंय. 2-4 पोरांनी एकत्र यायचं, त्याला लाईट द्यायची, त्याला कानपट्टीत द्यायचे, 200-400 रुपये काढून घ्यायचे, रात काढून घ्यायचे. हा धंदा झाला. ट्रकवाल्याला हॉर्न वाजवायचा, त्याला गाडी आडवी लावायची, त्याच्या 2-4 कानपट्टीत द्यायच्या, खिशातले 7-8 हजार रुपये काढून घ्यायचे, त्याच्या मोबाईलच्या सिममध्ये इकून टाकायचं, 2-4 हजार रुपये मिळाले, रात्र काढायची. कार्यालयातून महिलांचे दागिने चोरीला जातात, याच्यापेक्षा वाईट काय? आज 500 बाया कार्यालयात गप्पा आणत बसतात, आणि तुमच्या गळ्यातले दागिने जातात म्हणजे कसं? 1 तोळा सोनं गेलं, काय गेलं? 50 हजाराचं सोनं आहे, 20ला इकणं होईना. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती फक्त आहारामुळे आणि संगतीमुळेच वाढली. तुमचं काय मत आहे? चांगलं खाणाऱ्याच्या पैसे घेत असलो का आला खून करीन माणूस? माळकरी माणूस आणि बिगर माळकरी माणूस वागण्यात फरक आहे. माळकरी घाई घाई घोडा लावू शकत नाही. माळकरी बायकोला शिव्या देईन, मी म्हणतो उचलून आपटीन, पण भोकासणार नाही. डिरिंग करीत नाही. ते म्हणतो नको, एक हरी आत्मा जीव शिवश्रा. आणि दारुडे बिरुडे बापांना उचलून आपटीतात का? खाणं रांगडं आहे. एक आहार झालं बरं का? खाण्याला किंमत द्या.
यांना जरा खोबरं चारा, खारका चारा, बर्गर 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 चालते घ्यायला. ऐ बर्गर काय सकाळी उठल्या उठल्या 7-8 चपात्या करायला काही झालंय का? सकाळी उठल्या उठल्या गॅस पेटवला, पाणी तापवायचं, पाणी तर गिजरलाच तापतंय. मग 7-8 चपात्या करून ठेवून पोरांना 4 चपाती द्यायला का हरकत आहे? दूध चपाती द्यायला का हरकत आहे? रात्रीची चपाती सकाळी खायची तर शिळी झाली म्हणती, आणि 1.5 वर्षाचं बिस्किटच्या आत बुडून खाती. बिस्किट काच आहे? बरं ये जाऊन पटकन जाऊन ये, होय लांब जाय. काय तुम्हाला पोरांना बिस्किट देत असते पोरांना? आणि बिस्किट काय असेल? गव्हाचे. पाव कसे देत? हा मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे घरी? चपाती काय काम आहे की तुम्हाला? पाणी हा भरितो, दळ नाही आणतो पोर, हे झोपितो पोर, कुकर तुम्ही लावितो, शिट्टे हा मुजितो, काय करतो? 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला आता काही वाटत नाही का? 1.5 वर्षाचं कार्ट मोबाईल खेळत आहे, आणि लाज नसल्यासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आका स्वयंपाक होय तो रडत सुद्धा नाही. सांगाय तरी लाज वाटते. एका बाईला मी म्हणलं मोबाईल मुलाला देऊ नये, ती म्हणली तू ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही? ऐकत नाही? 2 वर्षाचा हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही, आणि तुला हा 2 वर्षाचा कळत नाही का? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. शिरपूट पेरगाळलं तरी उठाना तो. एक 18 ऐकायचे, 18 2 आणि पाया पडतो. आहाराला किंमत आहेच. आहाराला किंमत, आहाराला किंमत आहेच. मग गुन्हेगारीच कमी होईल. 1 आहार, 2 निद्रा, झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट. काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही? गायक वादक महाराज हा दिवस सुगायच्या आतच उठला पाहिजे. तिथं मी असू नये तर माझा बाप असू नये, आम्ही दोघं संगत असू. विनोद तुम्ही ऊन पाडता उठायचं, लोकांना सांगायचं प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा. काय पण तिथं जावा असं चालतं का? नाही पहिली झोप. विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला, आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय? आला काय मधी बैल मार? ओ माता हा टायल गुंडाळून डबडं घेऊन चालला. राम राम बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना? आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का? मम्मी आजी. करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्याच्या सगळ्यात उशिरा उठते ती करेक्ट. आणि आयताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबलं असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय आला? हे मी बोललो असतं तर राग आला असता. 1 आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची, नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच घोरती, आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई.
बाळाला दूध दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे आणि याने दान करीत जा आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाची बोकडे कापले. चांदाला बोकडे होणशील ना तू, तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं. जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय अवता हाकून कमी आलं नाही. कुठेही लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची. नवरदेव बाहेरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका. उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाराने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटरवाल्यांनी सांगावं 1 वर्षात तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशाचे पैसे घालायचे? महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे बुडतात का? ऐ पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल. तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्याकडे राहिलेत. आणि तुम्हाला गरीबाचे देत जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, बशीच फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात. यमानला थांब, अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती. काही म्हातारी माणसं पा कधीच नाही आयुष्यात. आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं. यमनला तू काही सुईची आवला दे का? तुला वर न्यायचं एवढं स्वाप आहे का? तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा. तुला कीर्तनाला न्यायला तर तू चपला चोरायचा. तू का एका बजेट मधला गडी होता का? तुला वर नेऊन मी वर भांडण लावू का? तुला सुईचा आहे का तू? नाही. मग कशाला वाईट वागायचं? चला परत पुढं. दान हातानं करीचा. भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा. भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी. 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला. पण 3 वेळा वय उचकीत आहे. मा नाव आहे का? आहे. तो नाव तिथंही आहे, स्मशानभूमीतही आहे. तू परदेशी येणार आहे म्हणून. दान करीचा. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते. लक्ष्मी दानानं दुप्पट होते. पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसे आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो. बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात. लग्नामध्ये 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. 1 व्याई भेट. ती कोणी आणली ना आलाय का नाही? पहिले याही भेटत नव्हते यायला. आता तो याही भेट कार्यक्रम आलाय. या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोरेनं फापलवल्यामुळं आघाडी बिघडत होता. आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याई आले ना भेटायला एकमेकाला. आता याई कशी भेटावं? याई पेलच होता पोरीचा बाप. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते ये याला शिकवली मारली. घासाचं व जावळीचं तसं.
येई जागेवर मेला मांडवात पाहता काय माहिती कुणी आणला तो येई भेट. आता एक बावळटपणा आणलाय लग्नात. जरा राजकारणी लोक बिक पैशावाले लोक बायका बिका जरा बारीक ऐकत. ते स्क्रीन आणलंय लग्नात. ते स्क्रीन आणलंय स्क्रीन. आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर? त्या पोऱ्यानं पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वाड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता आणि ते आम्ही पाहायचं का? खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला? प्री अशी पागलपणा नाही तर त्या पोरीनं पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं आणि हलकट वराडानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, लोकांना दाखवता का तुम्ही? हा, त्यांनी वड्याला पळायचं. त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर डोंगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती, नातच तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे? शिव्या द्या मला हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं आपल्या पोरीनं वाड्याला पोरा संघ पळायचं आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर? आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळानं सारखं. 1 हात दान करा, 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे आणि नीट बोलावं. नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याचे बोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे. रामायण उलट फिरलं. हात 1 बोलणे 2 झाले, 14 आहेत. नीट आहे का? चांगलं. तुझं नाव काय रे? हा सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? काय नावच लय अवघड तुझं? शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. हा, तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मारा. हात 1 बोलणे 2 चांगलं बोलावं. हसणे 3 आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले, घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, गालात असतात ती भामटी असतात. आता काही इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय हसतच नाही, नुसता जाग्यावरच काय. हात 1 बोलणे 2 हसणे 3 झाले बरं का? 14 आहेत. हात 1 बोलणे 2 हसणे 3 हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला, टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी, 4 4 खोल्या, नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोला ना, कुणी कोणाची हाला ना. रस्त्यानं माणसं झाली, मोटरसायकल चालवणारे इतके दरिद्री आहेत, कानात मोबाईल गुंतीत आहे, सरळ येड्या बाबडीत गेलं, दोन्ही बॉल सटाकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही, अख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं. आणि वाची त्यात काय? शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? अरे हे आम्ही मोबाईलच वापरते नाही. काय फरक पडला?
आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काही नाही, मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वाई जळतो येतो. हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान उथा नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं. हसण्यात नाही. विठाल विठाल हात एक बोलले 2 पटले दोन्ही बी 3 हसणे 3 झाले बरं का अजून बरेच आहेत. हात एक बोलले 2 हसणे 3 उभा 4. सगळे प्राणी आडवेत एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवे आहे दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी आहे. माळ घाल टिकल का घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो तो मुंडक बांधीन. आडवं काही माणसाचं आडवं आहे. आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा किती उदास. तुम्ही अभ्यास करा का अभ्यास करा अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती 49 म्हणजे 50% लोक पदवीधर मतदान करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 49 काल. आता पुणे शहर आहे तरी किती आहे 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा. निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे. हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना. कमी होईल ना आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा. डीपी जळाली का मोर्चा. तलाठी आला नाही मोर्चा. गावात आख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम. या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटवलं झालं समजायचं त्याचं. नाही खरं बोलायचं नाही. मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे. कितीला आहे तू मोठा. हा 7वीला आहे का सेमीला आहे का मराठीला आहे. बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला. इंग्लिश मीडियम वाला कोण आहे. बापाच्या बायकोला काय म्हणतात आई. या तशी स्थिती आहे. आणि असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवालीने यांनी लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या दिली ठोकून. आमच्या पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या. खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना. आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण असं म्हणले खपा खप बाण घुसत्या बाण येत्याच कुडून काय त्याच वाक्याला इळभर बाण असं म्हणले 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात.
आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी, सुपरफास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं, कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं, त्यांनी आमच्या ठोकायची. इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी, वाट. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या, तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो, काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडो, आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही, आम्हाला बेतालच वागायचंय तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आई बापांनी त्याच्या उदीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याच काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतवून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बर्बाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मिशा काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं, त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत. संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 झाले. आताशी 5, आनंद 5. आता टाळकरीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद.